भाऊ, तो एक क्षण होता त्यावेळी उत्तरपेठ हे गाव पहिल्यांदा विधानसभा क्षेत्रामध्ये हा 98% मतदान देणारा पहिला गाव होता. आणि त्याच वेळी तुम्ही भाग्यरे रामलीला भवन येथे ज्यावेळी आम्ही एक तरुण होतो, उमदा वय होती, त्यावेळी तुम्ही म्हटलं होतं का ज्या गावाने मला जर विधानसभा क्षेत्रात ज्या गावाने भरभरून जर मला मतदान दिला त्या गावाला मी दत्तक घेणार. आणि तो क्षण 2014 पासून तर आजपर्यंत त्यांना आम्हाला घेऊन गावातील शिवार पूर्ण फिरलं. त्याच्यामुळे पांढरे रस्ते असतील, गायचं काम असेल, गावाचं प्रत्येक कोणा साहेबांनी बघितलं. आणि बघितल्यानंतर त्यावेळी आमच्या तोंडात मुखातून एक शब्द निघाला का आदरणीय भाऊला उत्तरपेठ गाव सोलर गाव करायचं आहे. आणि भाऊ, तुम्ही म्हटल्याप्रमाणे दिला शब्द केला पूर्ण, हे तुमची मन प्रत्यक्षात इथे होताना दिसत आहे. आज आपण बघतोय की सौर ऊर्जेची गरज काय आहे. कारण काय आपण बघतोय की जे काही नैसर्गिक संसाधन आहे कोळसा, तो आपल्याला आहे त्या प्रमाणातच राहणार आहे. आणि त्याच्या माध्यमातून थोड्या कालावधी करता आपण ऊर्जा निर्मिती करू शकणार. परंतु ऊर्जा हे असं क्षेत्र आहे की जे आपल्याला आपल्या सामाजिक, आर्थिक आणि औद्योगिक क्रांतीसाठी फार आवश्यक आहे. आज आपण इथे ज्या सूर्याच्या माध्यमातून आपण ऊर्जा निर्मिती करतो, तो सूर्यदेव डुबला गेलेला आहे. परंतु आपल्यामध्ये एक सूर्य आहे की जो दिवस रात्र ह्या लोकांच्या कामाकरता फिरत असतो, काम करत असतो, वाहत असतो. ती ऊर्जा तुमच्यामध्ये आहे, म्हणून अशा प्रकारचे मोठे उपक्रम आपण राबवू शकतो. निश्चितपणे भाऊ, तुमचं जे सहकार्य आम्हाला लाभतंय ते म्हणजे शब्दाने कमीच येते याच्यामध्ये. परंतु आज या उथळपेठ मध्ये 180 घरावरती आपण जे सोलर पॅनल लावलेले आहे. सगळ्यात महत्वाचा म्हणजे सातारा जिल्ह्यामध्ये मान्याची वाडी नावाचं एक गाव होतं, त्या ठिकाणच्या सरपंचाचं नाव त्यावेळेस बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये त्यांची चर्चा झालेली होती. पण ह्या सरपंचांचं पण नाव, आपलं पलिंद्र सातपुतेंचं पण नाव ह्या माध्यमातून चर्चेला जाणार एवढं निश्चितपणे त्याच्यामध्ये. आपल्याला सर्वांना माझ्या खूप शुभकामना. तुमचा अभिमान मला नेहमी आहे की या गावाच्या जनतेने मला भरभरून प्रेम दिलं आहे. आणि म्हणूनच जेव्हा केव्हा तुम्ही एखादी मागणी करता तेव्हा तेव्हा तुमच्या पाठीशी असतो. नुसतं सरकारी कामातच नाही, तुमचा देवी उत्सव असला तरी मी पाठीशी असतो, तुमचा गणेश उत्सव असला तरी पाठीशी असतो. फक्त एक रहा, बस हम एक है तो सेफ है.